नमस्ते सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याकडे एक आई येते, तिचा छोटासा अनुभव आहे ती शेअर करते। तर आईकडे जाऊया आणि तिचं नाव जाणून घेऊया आणि कुठे राहते ते सुद्धा जाणून घेऊया। नमस्ते आई, तुझं नाव? नमस्ते, इंदुबाई गोंधळी। कुठे राहतेस आई तू? चौकासरा। चौकासरा। तर आई तुला इथे यायच्या आधी काय काय त्रास होता? माझ्या पायाला ओली यायचं, पोटात दुखायचा, माझ्या चमक आली। किती वर्षांपासून? 6 वर्ष झाली मला। 6 वर्ष? हा, तर 11 दिवसांनी मला फरक पडला। किती? 11 दिवसात। 11 दिवसांमध्ये? अजून दुसरा काय ना, आता मला फरक म्हणजे काय, थोडी डोक्यात कल राहिली, डोक्याची कल निघली का मी मोकळीच झाली। हा, वय बंद झालं। वय काय आहे आज जे तुला बघताय, तुझं वय काय आहे? 60 आहे। 60 वय। आणि तुला किती वर्षांपासून त्रास होता? 6 वर्षात। 6 वर्षात। आणि ते येऊन 11 दिवसांमध्ये तुझा त्रास काय झाला? आई म्हणते की मला माझे माझ्या पायाला गोळायत होता, गुडघे दुखत होते माझे, आणि तो त्रास माझा 11 दिवसांमध्ये आई म्हणते माझा कमी झाला, आणि चमक पण येत होती। काल तुझ्या जवळ जे मी बसले तिथे तू पोटांचं काय ते मला सांगितलं, ते पण सांग। तो पण बसला, पोट पण बसला। पोटाचा काय त्रास होत होता तुला? तसं का टिकूल्या कशा उरावा ना फटाकड्याच्या, असा पोटान दुखत कांचा एवढाच घसा जलजाली। किती दिवसांपासून हे पोटाचे आणि कशाचे त्रास होत होते? आता 5 दिवसांनी मी मोकळीच झाली। मोकळीच झाली। हे त्रास, दोन्ही त्रास किती वर्षांपासून? 6 वर्षे। 6 वर्ष? बापरे। म्हणजे आई म्हणते की गुडघे दुखींचा सुद्धा त्रास, पायाला गोळा येत होता त्याचा सुद्धा त्रास, आणि पोटामध्ये म्हणजे गोळ्या यायच्या, म्हणजे ठिणगी सारखं उडायचं, म्हणजे तिच्या पोटामध्ये सुद्धा जळजळ व्हायची आणि तिच्या घशाला सुद्धा जळजळ व्हायची। आई म्हणते 11 दिवसांमध्ये माझ्या या पूर्ण शरीरामध्ये काय झालं, पूर्णपणे मी मोकळीच झाली। आईच्या भाषेमध्ये पूर्णपणे मोकळी झाली, त्रास हा पूर्णपणे कमी झाला। तर आई जे आज तुला जे टीव्ही वरती बघतायत, तर त्यांना तू काय सांगशील? आमच्यासारख्या पिढीने पण थेरपी घेतली पाहिजे का, असं काय सांगशील? असं बोल, काय सांगशील? सगळ्यांनी थेरपी घेतली पाहिजे? बोल मला ते बोलतात, बोल बोल। सगळ्यांच्या जाते जिलेबी घेतली पाहिजे का? घेतली पाहिजे ना सगळ्यांनी। आणि जे आपल्या समता मॅडम आहेत त्यांना काय बोलशील? त्यांना थँक्यू कशी बोलशील तू? त्यांचा धन्यवाद कसं बोलशील? सांगतो, बोल ना समता मॅडम विषयी। धन्यवाद समता मॅडम विषयी। धन्यवाद मला चक्क्यांना आग्री। ठीक आहे, नमस्ते। नमस्ते। तू छान आईने छोटासा तिचा अनुभव शेअर केला, तर धन्यवाद।